तू तीच आहेस भाग 5. जा आणि तुझं काम कर. इथे बसून झोपा काढताय. वरचा सगळा फ्लोअर साफ करायचा राहिला आहे. तेवढा तू कर. बाकीचे सगळे त्यांचे काम करत आहे. मी इथे झोपा काढायचा पगार देत नाही. आता जर अशी चूक झाली तर तुझ्या पगारातून पैसे कट केले जातील. लक्षात ठेव. जा पटकन. तो रागात म्हणाला तशी ती हो म्हणून मान हलवून तिथून निघून गेली. कीर्तीने वरचा सगळा फ्लोअर साफ केला. आता तिला खूप गरगरायला लागलं होतं. ती शेवटची रूम साफ करत असतानाच तिथेच चक्कर येऊन पडली. काही वेळाने त्या रूममध्ये एक व्यक्ती आला. त्याचं लक्ष कीर्तीकडे गेलं नाही, कारण ती सोफ्याच्या आड पडलेली होती. त्या व्यक्तीला भेटण्यासाठी काही क्लायंट येणार होते, त्यामुळे तो त्याचा लॅपटॉप ओपन करून काम करत बसला. थोड्या वेळात ते क्लायंट आले. त्यांची बराच वेळ चर्चा चालू होती. कीर्ती सोफ्याच्या मागच्या बाजूला बेशुद्ध पडलेली होती. कोणाचीही नजर तिच्याकडे गेली नाही, पण त्या व्यक्तीला थोडं विचित्र वाटत होतं. कोणीतरी आपल्या मागे आहे असं एक वाटायचं. एकदा दोनदा ओझरती नजर त्याने मागे टाकली, पण सोफ्याच्या मागे खाली बघितलं नव्हतं. मिस्टर आरव, थँक यू सो मच. तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं. तुमच्या आयडिया खूप ग्रेट आहेत. त्यामुळे आम्ही ही डील तुमच्यासोबतच फायनल करतो, तो क्लायंट म्हणाला. त्याच्यासोबत आलेल्या 2-3 जणांना आरवचं प्रभावी बोलणं खूप आवडलं. ते आरवसोबत डील फायनल करून निघून गेले. योगेश, ते क्लायंट गेल्यानंतर आला. त्याला यायला उशीर होणार होता म्हणून तो आरव नंतर आला. सर, या फाईलवर साईन हवी आहे. ही फाईल. तो बोलता बोलता थांबला. काय झालं? त्याला एकदम शांत झालेलं बघून आरव म्हणाला. सर, ही मुलगी. योगेशने सोफ्याच्या मागे हात केला. कोण मुलगी? आरवने पटकन उठला आणि सोफ्याच्या मागे बघितलं तर एक मुलगी बेशुद्ध पडलेली होती. तिच्या चेहऱ्यावर केस असल्यामुळे आरवला तिचा चेहरा दिसला नाही. योगेश, पटकन या हॉटेलच्या मॅनेजरला बोलव. कपड्यावरून तर हे इथंच काम करणारी वाटते. कीर्तीच्या ड्रेस कोडवरून त्याने ओळखले ती तिथेच काम करते. ओके सर. योगेशने मॅनेजरला कॉल करून बोलावून घेतलं. आरव तिच्याजवळ गेला आणि तिच्या खांद्याला हात लावला. ती बेशुद्ध होती म्हणून तो तिला दोन्ही हातांवर उचलायला लागला. तितक्यात तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला झाले आणि तो चकित झाला. 2 दिवसानंतर ती त्याला दिसली आणि तेही अशा स्थितीत. त्याचं मन काळजीने भरलं. त्याने पटकन तिला उचललं आणि बेडवर झोपवलं. मॅनेजर तिथे धावत पळतच आला. त्याच्यासोबत अजून काही स्टाफ आला. कीर्ती, वैदू पटकन तिच्याजवळ गेली तसा आरव बाजूला झाला. काय झालं सर? कीर्तीला मॅनेजर म्हणाला. हे तर मी तुम्हाला विचारायला हवं. तुम्ही तुमच्या स्टाफकडे लक्ष देत नाही का? ही मुलगी तापात आहे. तिचं अंग किती गरम आहे, तरी तुम्ही तिला काम करायला सांगितलं? तिला जर काही झालं असतं तर? आरवला पुढे बोलवलं नाही. आय एम सॉरी सर. मला माहीत नव्हतं ती आजारी आहे. नाहीतर मी तिला काम करायला सांगितलं नसतं, मॅनेजर म्हणाला. तशी वैदू चिडली. खोटं बोलत आहे हे. मी यांना सांगितलं होतं की कीर्तीला बरं वाटत नाही आहे, तर तिचं काम मी करते. तिला 2-3 दिवस सुट्टी द्या. पण यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, वैदू चिडून म्हणाली. तसा मॅनेजर तिच्याकडे रागात बघायला लागला. योगेश, डॉक्टरांना फोन कर आणि मॅनेजरला हॉटेलमधून बाहेर कर, आरव म्हणाला. तसा मॅनेजर घाबरला. सर, प्लीज माफ करा. मी जर छोट्या छोट्या कारणांसाठी स्टाफला सुट्ट्या देत राहिलो, त्यांना जर डोक्यावर बसवलं तर ते आपलं काम कसं करतील? म्हणून मी थोडा स्ट्रिक्टली वागत होतो. पण कोणाच्या जीवाला धोका व्हावा हा माझा हेतू अजिबात नव्हता. कीर्तीसोबत माझी काहीही दुश्मनी नाही आहे. आजकाल मुलं कामाच्या बहाण्याने नाटक करतात म्हणून मला वाटलं तीही नाटक करत असेल, पण ती खरंच आजारी आहे हे मला माहीत नव्हतं. मॅनेजर आरवसमोर हात जोडून म्हणाला. हे बघा, तुम्ही जे स्ट्रिक्टली वागतात ते बरोबर आहे,
पण एखादा आजारी असेल किंवा आजारपणाचं नाटक करत असेल, ते बघण्यासाठी तुम्ही लगेच डॉक्टरला कॉल करत जा आणि त्यांचं चेकअप करून घेत जा. इथून पुढे प्रत्येक महिन्याला सगळ्या स्टाफचं मेडिकल चेकअप केलं जाईल. आज मी तुम्हाला माफ करतो. स्टाफमधले लोक पण माणसं आहेत. त्यांना त्रास होतो. जितकं तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेतात, तितकी त्यांची काळजीही घेत जा. आज जे झालं ते पुन्हा व्हायला नको. आणि अजून एक, कोणाला जर बरं वाटत नसेल तर त्यांनी लगेच मॅनेजरला सांगायचं. तुमच्यासाठी डॉक्टर लगेच हजर असेल. जा आता आपापली कामं करा. आरवने त्या सगळ्यांना समजून सांगितलं तसे ते सगळे निघून गेले. तेव्हा डॉक्टर पण आले. वैदू कीर्तीजवळच होती. डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि आरवचा चेहरा गंभीर होता. कीर्तीसाठी तो काळजीत होता. सगळं ठीक आहे का? डॉक्टरांचं चेक करून होताच आरवने विचारलं. विकनेसपणा खूप जास्त आहे. त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. त्यांना 2-3 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. आता त्यांची तब्येत खूप बिघडलेली आहे, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, माझी मैत्रीण तुमची फीज नाही देऊ शकणार. ती शुद्धीत आल्यावर मी तिला आमच्या नेहमीच्या डॉक्टरकडे घेऊन जाते, वैदू म्हणाली. खरंच त्या दोघींची इतकी ऐपत नव्हती की इतक्या मोठ्या डॉक्टरांची फीस त्यांच्याकडून पे होईल. ते सगळं मी बघतो. तुम्ही काळजी करू नका, आरव म्हणाला. तसं वैदूला थोडं आश्चर्य वाटलं. सर, पण कीर्ती शुद्धीत आल्यावर तिला जर कळलं की तुम्ही तिच्या ट्रीटमेंटचा खर्च करत आहात तर तिला आवडणार नाही. ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे. काही झालं तरी ती कोणाची मदत घेत नाही, वैदू म्हणाली. तसं आरवने कपाळावर 2 बोटं घासली. मला असं वाटतं जास्त डॉक्टरांना त्यांचं काम करू द्या. तुमच्या मैत्रिणीची तब्येत आधीच जास्त बिघडली आहे. हे हॉटेल माझं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाची आज जीवाची काळजी मला घ्यावी लागते. आणि मी आत्ताच सांगितलं ना, कोणाला बरं वाटत नसेल तर त्यांच्यासाठी डॉक्टर बोलवल्या जातील. त्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही आहे. ओके? आरव वैदूला म्हणाला तशी ती शांत बसली. डॉक्टर, तुम्ही इथेच ट्रीटमेंट सुरू करा. जे लागेल ते मागवून घ्या, आरव डॉक्टरांना बोलला. तसं ते हो म्हणाले. वैदू कीर्तीजवळच बसून होती. त्यामुळे आरवला कीर्तीजवळ जाऊन ती कशी आहे ते बघता येत नव्हतं. त्याचा जीव सारखा खालीवर होत होता. त्याला कळत नव्हतं की तो कीर्तीसाठी काय फील करत आहे. पण एवढं नक्की की ती त्याला कुठेतरी आवडायला लागली होती. योगेश पण आरवसोबतच होता. त्याला त्याच्या सरांचं वागणं कळत नव्हतं. आत्तासुद्धा त्याचे सर महत्त्वाची मीटिंग सोडून इथेच बसलेले होते. नेहमी आधी कामाला महत्त्व देणारा माणूस आज एका मुलीला इतका महत्त्व देत आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे, असं योगेशला वाटत होतं. तो अधूनमधून आरवकडे बघत होता, पण आरवचं लक्ष कीर्तीकडे होतं. आरवचं लक्ष कीर्तीकडे असतानाच त्याच्या मोबाईलवर कॉल आला. तशी त्याची तंद्री भंगली. त्याने बघितलं तर त्याच्या मॉमचा कॉल होता. तो मोबाईल घेऊन बाजूला आला. हॅलो मॉम, त्याने फोन रिसीव केला. आरू, कुठे आहेस बच्चा? तू तर बोलला होता की दुपारपर्यंत घरी येशील, पण तू अजून आला का नाही? अबोली म्हणाली. आय एम सॉरी मॉम, एका महत्त्वाच्या कामात अडकलो होतो, त्यामुळे घरी यायला जमलं नाही, आरव म्हणाला. तसा अबोलीने दीर्घ श्वास घेऊन सोडला. आरू, तुला भूक लागली नाही का? तुला बाहेरचं जेवण चालत नाही, त्रास होतो. मी तुझ्यासाठी टिफिन पाठवू का? तू कुठे आहे सांग, मी तिथे टिफिन पाठवते. त्याला बाहेरचं आवडत नाही आणि सहन होत नव्हतं म्हणून ती म्हणाली. मॉम, मला अजून भूक नाही आहे. त्याची काहीच खायची इच्छा नव्हती. आरू, तू सकाळी नाश्ता करून गेला नाही, आता भूक नाही म्हणत आहे. काय झालं? तब्येत ठीक नाही आहे का? तिला त्याची काळजी वाटायला लागली. मॉम, इथे सगळं ठीक झाल्यावर मी लगेच घरी येतो. तू काळजी करू नको, तो म्हणाला. ठीक आहे. अबोलीने फोन कट केला. मिस्टर सहस्त्रबुद्धे,
मला आरू थोडा बदललेला वाटत आहे. तिने 2-3 दिवसापासून त्याचं वागणं बदललेलं बघितलं होतं. अबुली, मला असं वाटतं आपला मुलगा प्रेमात आहे. अग्ने म्हणाला तशी ती शॉक झाली. हे काय बोलताय तुम्ही? ती त्याच्या चेहऱ्यासमोर येऊन उभी राहिली. बरोबर बोलत आहे मी. माझा मुलगा आहे तो. त्याला माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखणार? तो म्हणाला तसं तिने नाक मुरडलं. माझाही मुलगा आहे तो. मग माझ्या कशी ही गोष्ट लक्षात आली नाही? ती विचार करत म्हणाली. कारण तू आरव आणि इशिकाला एकत्र बघत आहे. पण ते दोघं एकमेकांसाठी बनलेले नाहीये. त्यामुळे तुझ्या मुलांमधला बदल तुला लक्षात येत नाहीये. आरूसाठी इशिका आहे हा विचार डोक्यातून काढून टाक. मग बघ तुला समजेल की तुझा मुलगा कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे. अग्नेय म्हणाला तसं तिला थोडं वाईट वाटलं. पण ती सुद्धा आरवच्या मनाविरुद्ध काही करणार नव्हती. मिस्टर सहस्त्रबुद्धे, मला खूप मनापासून वाटायचं की इशिका आपली सून म्हणून यावी. अबुली उदास होऊन म्हणाली. अबुली, तू जास्त विचार करते म्हणून तुला त्रास होतो. कधीतरी आरवसाठी दुसऱ्या मुलीचा विचार करून बघ. जे होणार नाही त्याची अपेक्षा धरून बसू नको, नाहीतर तुलाच जास्त त्रास होईल. अग्ने तिला मिठीत घेत म्हणाला. तशी तिने त्याला मिठी मारली. माझ्या मुलांच्या सुखात माझं सुख आहे, ती म्हणाली. तसा तो हसला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. कीर्तीला हळूहळू शुद्ध यायला लागली. योगेश तर बसल्या बसल्या झोपी गेला होता. आरव आणि वैदू बसलेले होते. सर, कीर्ती शुद्धीत येते. वैदू तिला शुद्धीवर येताना बघून खुश झाली. आरव पण पटकन पुढे आला. कीर्तीने हळूहळू डोळे उघडले. तिला आता बरं वाटत होतं. तिने डोळे उघडून बघितलं तर तिला समोर उभा असलेला आरव दिसला. तिला वाटलं ती स्वप्नात आहे. तिने परत डोळे बंद केले आणि उघडले तर तिला परत आरव दिसला, तेही गालात हसताना. कीर्ती, तू ठीक आहेस ना? तिला वैदूचा आवाज आला तसं तिने वैदूकडे बघितलं. मी ठीक आहे. ती उठून बसायला लागली. वैदूने तिला हात देऊन उठवलं. कीर्तीला तर आरवला समोर बघून भीती वाटायला लागली. कीर्ती, आता तुझी तब्येत कशी आहे? आरवने विचारलं. तशी तिने फक्त ठीक आहे म्हणून मान हलवली. मी इथे, तिने स्वतःला बेडवर बघून वैदूला विचारलं. तू काम करता करता बेशुद्ध झाली होती. तुझी मदत सरांनी केली. वैदू म्हणाली. तसं कीर्तीने आरवकडे बघितलं. ती आपल्याशी काहीतरी बोलेल म्हणून तो खुश होऊन आशेने तिच्याकडे बघत होता. थँक्यू सर, ती म्हणाली आणि परत मान खाली घातली. तुम्ही 2 दिवस याच रूममध्ये थांबा. कीर्ती, तुला आराम करण्याची गरज आहे. इथेच आराम कर. काही लागलं तर मॅनेजरला सांगा. आता मी निघतो. बाय. तो लगेच तिथून निघाला. अजून काही वेळ थांबला असता पण ती त्याला बघून अनकम्फर्टेबल फील करत होती म्हणून तो तिथून निघाला. योगेश झोपलेला होता. कीर्तीने जाणाऱ्या आरवकडे बघितलं. तो सरळ निघून गेला. तिने वैदूकडे बघितलं तशी वैदू हसली. मला असं वाटतं त्यांना तू आवडते, वैदू म्हणाली. कीर्तीने तोंडावर हात ठेवला. वैदू, काही काय बोलते? कीर्ती चकित होऊन म्हणाली. कुठे आरव आणि कुठे ती? त्यांनी तुझ्यासाठी काय केलं ते माहीत नाही तुला. सांगितलं तर तू सुद्धा त्यांच्या प्रेमात पडशील, वैदू हसत म्हणाली. वैदू, कीर्तीने तिचा हात दाबला आणि तिला योगेश दाखवला, जो तोंड उघडं करून सोफ्यावर मागे टाकून झोपलेला होता. वैदू त्याला उठवायला जाणार तितक्यात आरव परत रूममध्ये आला. त्याने एकदा कीर्तीकडे बघितलं आणि योगेशकडे गेला. योगेश, त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला उठवलं. तसा योगेश खडबडून जागा झाला. यस सर. तो पटकन उभा राहिला आणि तोंडावर हात फिरवला. निघायचं आहे, चल, आरव म्हणाला. तसं त्याने फाईल उचलला आणि पुढे निघाला. या दोघी त्यांना बघत होत्या. आरव पण त्याच्या मागे निघून गेला. तसं यांना हसू यायला लागलं. हे कोण होते? यांना मी परवाच्या एंगेजमेंटमध्ये भेटले होते,
पण नाव माहीत नाही. तेव्हा त्यांनी मला वाचवलं होतं, नाहीतर मला कामावरून काढून टाकलं असतं. कीर्ती म्हणाली, बघ, तुला बोलले ना मी, त्यांना तू आवडते, नाहीतर कोण कोणासाठी इतकं करतं. आजसुद्धा तू बेशुद्ध झाल्यावर ते मॅनेजरला जॉबवरून काढून टाकणार होते, पण मॅनेजरने माफी मागितली म्हणून त्यांना सोडलं. त्यांनी आता एक नियम केला आहे. इथून पुढे प्रत्येक महिन्याला सर्व स्टाफच्या मेंबर्स मेडिकल चेकअप केला जाईल, तेही त्यांच्याकडून. वैदू म्हणाली, म्हणजे ते? मिस्टर आरव सहस्त्रबुद्धे, या हॉटेलचे ओनर. आत्तापर्यंत आपण फक्त त्यांच्या वडिलांना बघितलेलं होतं, म्हणून आपल्याला या सरांबद्दल माहीत नव्हतं. वैदू म्हणाली, इतका मोठा व्यक्ती आणि थोडाही गर्व नाही. या गोष्टीचं तिला खूप कौतुक वाटलं. इशिकाने रात्री झोपण्याआधी शॉवर घेतलं आणि कपडे घालण्यासाठी क्लोजेटमध्ये गेली. तिने तिचा नाईट ड्रेस काढला. तितक्यात तिच्याकडून खाली काहीतरी पडलं. तिने बघितलं तर ते लॉकेट होतं जे त्या दिवशी त्या व्यक्तीने तिला दिलेलं होतं. तिने ते हळूच हातात घेतलं. खूपच आकर्षक लॉकेट होतं. ते बघून तिला त्या दिवशीची आठवण झाली आणि ती गालात हसली. हँडसम मॅन, तुमची ही आठवण मी माझ्याजवळ सुरक्षित ठेवेल. ज्या दिवशी तुमची आणि माझी परत भेट होईल तेव्हा हे लॉकेट मी तुम्हाला परत करेल, कारण या लॉकेटवरून असं वाटतं की हे तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तिने ते लॉकेट परत तिच्या क्लोजेटमध्ये व्यवस्थित ठेवलं. इकडे सातासमुद्रापार आपल्या कामात असलेल्या भार्गवचा हात त्याच्या गळ्यावर गेला. त्याला त्याचा गळा सुना वाटला. त्याला परत त्या लॉकेटची आठवण आली आणि सोबत त्या दिवशी त्याच्यासोबत कोण मुलगी होती तिची सुद्धा. मी लवकरच तुला शोधून काढेल. तू कोण आहे, कशी आहे, मला माहीत नाही, पण माझं मन तुझ्याकडे ओढ घेत आहे. तो गालात हसत म्हणाला, मी पण तुमची वाट बघत आहे. माहीत नाही का, पण माझंही मन तुमच्याकडे ओढ घेत आहे. लवकर या. ती गालात हसली आणि चेहऱ्यावर ब्लँकेट ओढून घेतलं. भार्गवला त्या मुलीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती आणि इकडे इशिका तो आपल्याला कधी भेटेल याची वाट बघत होती. दोघं एकमेकांना अनोळखी असूनही एकमेकांना मिस करत होते. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.